नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या फडके प्रकाशन सिरीजच्या 5व्या व्हिडिओमध्ये. याआधी 4 व्हिडिओ झालेले आहेत आणि त्या 4 व्हिडिओमध्ये आपण 4 घटक पूर्ण केलेले आहेत. ते तुम्ही पाहिले नसतील तर ते आधी पाहून घ्या. त्याची लिंक वरती आय बटनावर मी दिलेली आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करतो आहे. आज आपला 5वा व्हिडिओ आहे, म्हणजेच 5वा घटक आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे अध्ययन व बालकाचा विकास. अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक असणार आहे. तर महत्त्वाचे पॉईंट घेतलेले आहेत. सर्वात पहिलं आहे या ठिकाणी, शिक्षण म्हटले की त्यात खालील गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत. प्राण्यात होणारा बदल विशिष्ट मर्यादेपर्यंत टिकाऊ स्वरूपाचा असतो. बदल होण्यासाठी प्राण्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. 3. शिक्षणाने गुणांचा विकास होतो. योग्य दिशेने होणाऱ्या बदलांचा शिक्षणात अंतर्भाव होतो. हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. पुढच्या स्लाईडवरती आहे, शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणाचे 3 प्रमुख प्रकार सांगितले. बघा, 3 प्रमुख प्रकार सांगितले. जे शिक्षण आपणास शिक्षण संस्थांत अभ्यासक्रम व पाठ्यक्रमानुसार मिळते ते औपचारिक शिक्षण होय. हा पहिला प्रकार आहे. हे बघा, जे शिक्षण आपणास शिक्षण संस्थांत अभ्यासक्रम व पाठ्यक्रमानुसार मिळते ते औपचारिक शिक्षण, म्हणजे पहिला प्रकार झाला औपचारिक शिक्षण. जे शिक्षण आपणास औपचारिक संस्थांच्या बाहेर दिले जाते त्यास आपण अनौपचारिक शिक्षण असे म्हणतो. दुसरा प्रकार आहे अनौपचारिक शिक्षण. आता तिसरा प्रकार, ज्या शिक्षणात कोणताच साचेबंदपणा नसतो, व्यक्ती सभोवतालच्या वातावरणात विकसित होत असताना म्हणजे ज्ञान, त्यास सहज शिक्षण असे म्हटले जाते. जे ज्ञान शिक्षण सहज मिळतं त्याला आपण सहज शिक्षण म्हणतो. हे 3 प्रकार आहेत. पहिलं आहे औपचारिक शिक्षण, दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण आणि तिसरं आहे सहज शिक्षण. लहान मूल कुटुंबात आईवडिलांचे, भावंडांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे पाहून शिकते ते सहज शिक्षण होय. ही महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. कुटुंबात आईवडिलांचे, भावंडांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, मित्रमैत्रिणींचे पाहून जे शिकते त्याला आपण सहज शिक्षण म्हणत असतो. ठीक आहे. आता मानसशास्त्रज्ञांनी, शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षण व या संज्ञेच्या काही वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. ते महत्त्वाच्या व्याख्या आहेत, त्या आपण इथे बघणार आहोत. पहिली आहे गेट्स या शिक्षण तज्ज्ञाची व्याख्या आहे. गेट्स म्हणतोय, शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील असा बदल. ही व्याख्या गेट्स या शिक्षण शास्त्रज्ञाने केलेली आहे. खाली इंग्रजीमध्ये देखील दिलेली आहे. वर्तनात घडून येणारे बदल 3 पातळ्यांवर होत असतात. या 3 पातळ्या म्हणजे शारीरिक विकास पातळी, भावात्मक विकास पातळी आणि क्रियात्मक विकास पातळी. शारीरिक, भावात्मक, क्रियात्मक हे 3 प्रकार आहेत. शारीरिक, भावात्मक आणि क्रियात्मक या 3 पातळ्यांवर वर्तन म्हणजे बदल होतो. ठीक आहे. महात्मा गांधीजींनी शिक्षणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, जी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेली आहे. बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड ड्रॉईंग आउट ऑफ द बेस्ट इन मॅन बॉडी, माइंड अँड स्पिरिट. बॉडी, मॅन, माइंड आणि स्पिरिट हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आहे, शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास. शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास, संपूर्ण होय. शिक्षण म्हणजे संस्कार. शिक्षण म्हणजे माणसात असलेल्या जन्मजात निसर्गदत्त शक्ती जागृत करून त्यांना पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणे, अशा अनेक व्याख्या केलेल्या आढळतात. त्याचबरोबर अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या गिलफर्ड यांनी केली. ही व्याख्या गिलफर्ड यांची आहे, वरची व्याख्या, जी अनुभूतींच्या, जी लाल याच्यामध्ये हायलाईट केलेली आहे ती व्याख्या. ठीक आहे. ओके. शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान. आता अध्ययन ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे आणि शिक्षण आणि अध्ययन यामध्ये फरक असतो. तर तो फरक कोणता हे आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी शिक्षण प्रक्रिया ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत शिकत असतो. अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेची 2 प्रमुख अंगे आहेत. शिक्षण प्रक्रिया तशी खूप व्यापक व सर्वसमावेशक अशी प्रक्रिया आहे. पुढील पानावर त्याचं अधिक विवेचन आहे.
हे बघा, अध्ययन हा शब्द किंवा संज्ञा तशी खूप मर्यादित अर्थाने वापरली जाते. शिक्षणात अध्ययनाचा समावेश आहे. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात. हे बघा, अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात. खाली इंग्रजीमध्ये देखील ती व्याख्या दिलेली आहे. शिक्षण म्हणजे एज्युकेशन आणि अध्ययन म्हणजे लर्निंग हे शब्द व्यवहारात आपण जवळजवळ एकाच अर्थाने वापरतो. शिक्षण व्यापक तर अध्ययन मर्यादित. ही महत्त्वाची आहे. अध्ययन मर्यादित आहे तर शिक्षण हा व्यापक शब्द आहे. कुत्रा जेव्हा 2 पायावर उभे राहण्याचे कौशल्य प्राप्त करतो तेव्हा त्याला आपण शिक्षण म्हणत नाही, ते अध्ययन होय. सर्कशीतला हत्ती घंटा वाजवतो, क्रिकेट खेळतो, अस्वल मोटरसायकल चालवते, ह्या सर्व कौशल्य संपादित करणे हे एक प्रकारचे अध्ययन, एका अर्थाने अध्ययन असते. ठीक आहे. माणसाचा सर्वांगीण विकास घडतो, माणूस संस्कारित होतो, मूल्ये जोपासतो, याला आपण शिक्षण म्हणतो. शिक्षण म्हणजे केवळ पोपटपंची नव्हे, हे वाक्य याआधी पण व्हिडिओमध्ये येऊन गेलेलं आहे. आणखी अध्ययनाविषयी आहे. अध्ययन म्हणजे मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. अध्ययनाला केवळ पुस्तकी शिक्षणाच्या चौकटीत बसवता येणार नाही. हे बघा, अध्ययनाला केवळ पुस्तकी शिक्षणाच्या चौकटीत बसवता येणार नाही. जीवनात ज्या अनंत व व्यापक घटना आहेत त्या घटना आत्मसात करण्याची वृत्ती, कृती अध्ययनात सामावली आहे. अध्ययनात निश्चित असे उद्दिष्ट असते आणि ते उद्दिष्ट जेवढे स्पष्ट असेल तेवढी अध्ययन प्रक्रिया चांगली घडते. हे वाक्य देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ठरलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यातून नवीन वर्तन घडते, आत्मसात केले जाते. अध्ययनात उद्दिष्टाबरोबरच प्रेरणाही महत्त्वाची असते. वर्तनाला उद्युक्त करणारी आंतरिक शक्ती कोणती असेल तर ती प्रेरणा होय. अध्ययनात शक्तीच्या कुठे गेलं ते अध्ययनात व्यक्तीच्या प्रयत्नांना खूप महत्त्व आहे. खरे तर प्रत्येक व्यक्ती जीवन जगण्यासाठी अध्ययन करीत असतेच. हे बघा, खरे तर प्रत्येक व्यक्ती जीवन जगण्यासाठी अध्ययन करीत असतेच. सराव करीत राहिले की अध्ययन सुधारत राहते. हे वाक्य देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अध्ययनात सराव महत्त्वाचा आहे, कारण काही काळ सराव केला नाही तर अध्ययनाचे विस्मरण होण्याची शक्यता असते. अध्ययनामुळे आकलन घडते. अध्ययनात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा आपणास दुसऱ्या ठिकाणी उपयोग करता येतो. हे काही महत्त्वाचे पॉईंट या स्लाईडमधले आहेत. पुढे आहे बालकाचा विकास. जन्माला आल्यापासून बालकाचा विकास कसा होतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. वाढ आणि विकास हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे विकास. गर्भधारणेपासून ते जन्माला येईपर्यंत आणि जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीत अखंडपणे बदल होत असतात. सर्व बदल दृश्य स्वरूपात असतातच असे मात्र नाही. काही बदल मोजता येतात तर काही मोजता येत नसतात. परिमाणात्मक व मोजता येईल असा बदल वाढ म्हणून ओळखला जातो. हे बघा, परिमाण म्हणजे एकक. परिमाणात्मक व मोजता येईल असा बदल वाढ म्हणून ओळखला जातो. शरीराचे वजन, आकारमान वाढते, उंची वाढते, शरीराचे तापमान आपणास नोंदवता येते, हृदयाचे आकारमान वाढते, हाडांची लांबी वाढते, वजन वाढते, या सर्व गोष्टी वाढ सदरात मोडतात. वाढ हा शब्द आकाराने मोठे होणे, वजनाने वाढणे या संदर्भात वापरला जातो. मात्र विकास हा गुणात्मक बदल दर्शवतो. विकास हा क्रमबद्ध असतो. त्याचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबतीत सारखा नसतो, हे महत्त्वाचं आहे. विकास सुसंगतपणे होत असतो. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते, त्यामुळे विकास घडून येतो. गुणधर्मात होणाऱ्या बदलांची जाणीव करून देणारा विकास असतो. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास असे संबोधले जाते. विकास ही वाढीच्या तुलनेत व्यापक अशी संकल्पना आहे. विकास हा वाढीप्रमाणे भौतिक परिमाणात मोजता येत नाही. बदल हा धनात्मक असतो. विकासातील बदल हा धनात्मक असतो. विकासातील बदल हे सुधारणात्मक असतात. मेंदूची वाढ झाली की स्मरणशक्ती वाढते, निर्णय क्षमताही वाढते. हे बदल विकासात्मक आहेत. ही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत विकासाची. या व्यतिरिक्त आणखी खूप महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द व्यवहारात आपण एकाच अर्थाने वापरत असलो तरी त्यांच्यात फरक आहे. तो फरक आपणास पुढीलप्रमाणे सांगता येईल. वाढ संख्यात्मक तर विकास हा गुणात्मक असतो. वाढीचा संबंध बऱ्याच अंशी अनुवंशाशी जोडला जातो, तर विकास हा अनुवंशाबरोबर बाह्य परिस्थितीशी निगडित आहे. एका विशिष्ट वयानंतर वाढ बऱ्याच प्रमाणात थांबते, तर विकास मात्र न थांबता चालू असतो. विकास अजन्म होतो.
आजन्म चालू असतो. विकास हा वाढीपेक्षा व्यापक आणि समावेशक आहे. वाढ आणि विकास यातील प्रमुख फरक आपण ध्यानात ठेवले पाहिजे. आता हे प्रमुख फरक काय आहेत तर ते तुम्हाला या स्पेशल व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत. यापूर्वी हा जुना व्हिडिओ आहे, वाढ व विकास या नावाने मी व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये वाढीच्या व्याख्या, विकासाच्या व्याख्या, विकासाची वैशिष्ट्ये, वाढ व विकास यातील महत्त्वाचे फरक हे एक्झाम ओरिएंटेड परीक्षाभिमुख अशी माहिती यामध्ये दिलेली आहे. त्याची लिंकवरती आय बटनावर मी दिलेली आहेच. तो व्हिडिओ पाहून घ्या, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. या ठिकाणी त्याचं टायटल पण आहे, त्याचं स्क्रीनशॉटच मी या ठिकाणी काढून तुमच्यासाठी टाकलेला आहे. ठीक आहे, तो पाहून घ्या. कारण ते सर्व यामध्ये ॲड केलं तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि डबल व्हिडिओ एकाच टॉपिकवर व्हायला नको, म्हणून या ठिकाणी थोडंसं कट करत आहे. विकासावस्था अभ्यासनापूर्वी आपण विकास प्रक्रियेचे स्वरूप तसेच तत्त्वे आणि वैशिष्ट्ये थोडक्यात जाणून घेणे आवश्यक आहे. व्यक्तीचा विकास प्रत्येक क्षणी होत असतो, पण होणारा बदल खूप सूक्ष्म असतो. एखाद्या रोपामध्ये होणारा दैनंदिन बदल जसा आपणास दिसत नाही तसा व्यक्ती विकास आपणास जाणवत नाही. मात्र विकास सतत होत असतो. व्यक्तीचा विकास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. विकासाच्या प्रक्रियेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक तसेच भाषिक अशी विविध अंगे समाविष्ट आहेत. हे बघा, बालकाचा विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रगत होत जातो. हे बघा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे होत जातो. आधी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आधी आपल्या मनगटाचा, हाताचा पूर्ण विकास होतो. त्यानंतर हाताच्या बोटांचा विकास होतो. हाताच्या बोटांचा पहिला विकास होत नाही, तर मोठ्या स्नायूंचा विकास आधी होतो आणि छोट्या स्नायूंचा विकास हा नंतर होतो. त्यामुळेच लहान मुलांना लवकर पेन्सिल वगैरे धरता येत नाही किंवा अशा ज्या गोष्टी बोटांनी करायच्या त्या करता येत नाहीत. हे आपल्या लक्षात या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे. पुढे उदाहरण देण्यात दिलेलं आहे. एखादी प्रसिद्ध नृत्यांगना आपले कौशल्य पणाला लावून पायात बांधलेल्या अनेक घुंगरांपैकी एका घुंगराचा आवाज ऐकवते. एखादा पट्टीचा गायक असा एखादा सूर लावतो की तो सूर साथीच्या वाद्यांशी पूर्णपणे एकरूप झालेला रसिकास जाणवतो. ही त्याच्या गाण्यातली सूक्ष्मता असते. बालकाचा विकास संतपणे पण सातत्याने होत असतो. लहान मुलांच्या विकासाला विशिष्ट असा क्रम असतो. लहान मुले एकदम कधीच धावायला लागत नाहीत. विशिष्ट क्रम म्हणजे कसा, आधी ते रांगतील, मग उभे राहतील, मग चालतील, मग धावतील वगैरे अशा पद्धतीचा. हे सगळ्यांमध्ये सारखंच असतं. रांगण्याच्या आधी कोणी उठून पळत नाही. ठीक आहे. लहान मुले कुशीवर वळतील मग पालथी होतील. हे बघा, लहान मुले कुशीवर वळतील मग पालथी होतील, त्यानंतर रांगायला लागतील, कशाच्या तरी आधाराने उभी राहतील, एक पाऊल टाकतील, चालायला लागतील, भरभर चालतील आणि नंतर धावतील. पूर्ण सूक्ष्म पद्धतीने यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. ही प्रक्रिया अशीच होते. कोणताही मुलगा कुशीवर वळाल्यानंतर डायरेक्ट धावायला लागत नाही. बालकाचा विकास हा असा क्रमाक्रमाने होत असतो. बालकाचा विकास संकलित स्वरूपाचा आपणास दिसतो. लहान मुलांची रांगणे आपणास दिसते, पण रांगण्यापूर्वीच्या कृतीयुक्त हालचाली आपणास दिसतीलच असे नाही. बालकाच्या विकासाची गती सुरुवातीच्या काळात अधिक असते. जसे शारीरिक वय वाढत जाईल तसतशी विकासाची गती मंदावते. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व भाषिक कौशल्यात फरक आढळतो. भिन्न परिस्थिती व वातावरणात वाढलेल्या बालकांच्या आढळतो. म्हणजे दोन जुळी मुले किंवा एकाच आईवडिलांची दोन मुले वेगवेगळ्या परिस्थितीत वाढवली तर त्यांच्या सर्व बौद्धिक, भाषिक, नैतिक, भावनिक, शारीरिक सर्व गोष्टींमध्ये भिन्नता आपल्याला आढळून येते. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम बालकाच्या विकासावर झालेला आढळतो. विकासावर अनुवंशिकता त्याचबरोबर परिस्थितीही प्रभाव टाकत असते, हे आपण मागे पाहिलेलं आहे. विकासाच्या अवस्था, आता विविध विकासाच्या अवस्था आहेत. मग त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था असतील, जन्मानंतरच्या अवस्था असतील. हे बघा, टप्पे जे आपण पाडत असतो. विकासाची प्रक्रिया गर्भधारणेपासून सुरू होते. हे वाक्य महत्त्वाचं आहे. गर्भधारणेपासून विकासाची प्रक्रिया सुरू होत असते. या प्रक्रियेचा शेवट म्हणजे व्यक्तीचा मृत्यू असतो. जेव्हा गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंतच्या काळात आपणास काही ठळक टप्पे दिसून येतात. डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ आणि विकास यांच्या संदर्भात संशोधन केलेले आहे. हे वाक्य महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्या टप्प्यांचे वर्गीकरण जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था, जे की मी आत्ताच बोललो, असे केले आहे. विकास अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी शारीरिक वय हा निकष वापरला जातो. शारीरिक वय या निकषावर या ठिकाणी हे विकासाची अवस्था, बालकाच्या विकासाचे विविध टप्पे यांनी केलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी हे टप्पे दिलेले आहे. त्याचा चार्ट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे.
हे बघू शकता. सगळ्यात वरती आहे विकासाच्या अवस्था. त्यानंतर खाली या ठिकाणी दिलेलं आहे जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल जन्मपूर्व अवस्थांमध्ये जननावस्था 0 ते 2 आठवडे, त्यानंतर गर्भावस्था 2 ते 10 आठवडे, भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंत, अर्भकावस्था जन्मापासून 1 महिन्यापर्यंत. अशा पद्धतीने ह्या जन्मपूर्व अवस्था असतात. साधारणतः 250 ते 300 दिवस. आणि त्यानंतर येतात त्या शैशवावस्था, उत्तर बाल्यावस्था, पौगंडावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था. ह्या ज्या पुढच्या प्रौढावस्था आणि वृद्धावस्था आहेत त्या आपल्या काही कामाच्या नाही आहेत. कारण की शालेय मुले ही कुमारावस्थेपर्यंतच असतात. त्याच्या पुढची मुले ही शाळेत येत नाहीत. त्यामुळे त्या शेवटच्या 2 अवस्था आपल्याला अभ्यासायच्या नाही आहेत. ठीक आहे, ओके. आणि ह्या सर्व अवस्थांचं वय वगैरे खाली दिलेलं आहे. यावर देखील मी विस्तृत व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे. पुढे तुम्हाला सांगतोच त्याविषयी. जन्मपूर्व अवस्थेचे जे टप्पे आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते या ठिकाणी फक्त पाहून घ्या आधी. या ठिकाणी बघा, जन्मपूर्व अवस्था ही साधारणपणे 250 ते 300 दिवसांची असते. यातही 3 उपअवस्था मानल्या जातात. ज्यातील पहिली अवस्था आहे जननावस्था, जी 0 ते 2 आठवडे असते. त्यानंतर दुसरी अवस्था आहे गर्भावस्था, जी 2 ते 10 आठवडे असते. आणि तिसरी अवस्था आहे भ्रूणावस्था, जी 10 आठवड्यांपासून ते जन्मापर्यंत असते. हे टप्पे जन्मपूर्व अवस्थेमधले आहेत. आणि पुढचे जे टप्पे आहेत ज्यांचा आपल्याला विशेष अभ्यास करायचा आहे ते आहेत जन्म झाल्यानंतरच्या अवस्था. ठीक आहे, जन्मोत्तर. त्यासाठी देखील व्हिडिओ बनवलेला आहे मी वेगळा, आधीच टाकलेला आहे. बालकांच्या विविध अवस्था, शैशवावस्था, पूर्वबाल्यावस्था, किशोरावस्था, कौमार्यावस्था ह्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्था आहे. त्यावर प्रश्न येतात. परीक्षाभिमुख माहितीचा तब्बल 16.5 मिनिटांचा व्हिडिओ याआधी टाकलेला आहे. पुन्हा त्यावर विश्लेषण करायला नको म्हणून त्याची लिंक मी वरती आय बटनावर दिलेली आहे. आणि त्याचं थंबनेल या ठिकाणी पण टाकलेलं आहे. ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आजचा हा धडा आपण या ठिकाणी थांबवतो आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जे काही लिंकवरती दिलेले आहेत आय बटनावर त्या तुम्ही पाहून घ्या. तर महत्त्वाचं या ठिकाणी संपलेलं आहे. आणखी काही महत्त्वाचं असेल फडके प्रकाशनामध्ये तर त्याविषयी व्हिडिओ मी बनवेलच. ठीक आहे, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.